15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की 15 ऑगस्ट 1947ला आपला अख्खा देश जरी स्वतंत्र झाला तरी सुद्धा आपला निम्मा महाराष्ट्र हा पारतंत्र्यामध्ये होता. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर मित्रांनो, महाराष्ट्रातला मोठा भाग म्हणजे आपला मराठवाडा आणि या मराठवाड्यामधले संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, परभणी, बीड, नांदेड यासारखे जे जिल्हे होते ना, हे जिल्हे त्यावेळेस हैदराबाद संस्थानाचा भाग होतं. आणि त्यावेळेचं जे हैदराबादचं संस्थान होतं हे अख्ख्या देशामध्ये सर्वात श्रीमंत आणि पॉवरफुल होतं. आणि या हैदराबाद संस्थानाचा नवाब उस्मान अली खान याला भारतामध्ये विलीन व्हायचं नव्हतं, याला पाकिस्तानबरोबर जायचं होतं. कारण याची आणि जो जिन्ना होता त्या दोघांची डील झाली होती. त्यामुळं भारतामध्ये विलीन होण्यासाठी हा जो नवाब होता हा टाळाटाळ करत होता. त्यानंतर मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक लढा उभा राहिला आणि या लढ्याची गळचेपी करण्यासाठी या उस्मान अली खानने त्याच्या एका सेनापतीला सांगितलं. त्याचं नाव होतं कासिम रिझवी. आणि या कासिम रिझवीने एक फौज तयार केली, तिचं नाव होतं रजाकार. आणि या रजाकारांनी आपल्या मराठवाड्यामध्ये हातोनात अत्याचार केले, बलात्कार केले, मॅसेकर केले, कन्व्हर्जन केले, लोकांची हाल केले आणि हजारो लोकांनी या भारतामध्ये विलीन होण्यासाठी बलिदान दिलं होतं. त्यानंतर 13 सप्टेंबरला भारत सरकारने तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो या हैदराबाद संस्थानाच्या विरोधामध्ये, म्हणजे या कासिम रिझवी आणि याची जी फौज होती, हिजडांची फौज, रजाकारांची, यांच्या विरोधामध्ये मोहीम हातामध्ये घेतली. आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा आणि त्यावेळेचं हैदराबाद संस्थान, त्यामध्ये काही कर्नाटकचा भाग होता, तेलंगणाचा भाग होता, महाराष्ट्राचा भाग होता, हा सर्व भाग होता, याला भारतामध्ये विलीन केलं. आणि जो हैदराबादचा निजाम आणि त्याचा चेला कासिम रिझवी याला पाकिस्तानमध्ये पळून जावं लागलं.